ठीक आता तुम्हाला कुठे लागलं नाही ना? ठीक आहे, काळजी नको करू. मस्त ड्रामा करतेस सारंग. तुझ्या मनात हिच्याविषयी प्रेम निर्माण व्हावं म्हणून हिचा आणि जगन्नाथचा हा सगळा प्लॅन. पण बरं झालं भैरवीजींनी तो प्लॅन सगळ्यांच्या नजरेत आणून दिला. सारंग ही सगळ्यांसमोर आपली बाजू घेते, पण चित्र काहीतरी वेगळंच आहे. ही आणि जगन्नाथ एकाच माळेचे मणी आहेत. ऐश्वर्या वहिनी बस. या आधी सावली वहिनीला तू खूप बोललीस, खूप अक्यूज केलीस, ते सुद्धा विनाकारण. तुझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना प्लीज तिला अक्यूज करू नकोस, प्लीज. पुरावा आहे. जयंती, ये. खरं काय ते सगळ्यांसमोर सांग. खरंच सांगू? सांग. पण ते माझ्या भाषणाआधी दीप प्रज्वलन काहीतरी गाण्याचं सांग. मेंदळींच्या घरी कार्यक्रम होता, आमची सावळी गेली होती तिकडं. हा, जगन्नाथराव भेटले तिला तिथं, म्हणजे त्यांनी पाहिलं हिला, पाताक्षणी मुलगीच मानून घेतलं. मी सावलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली तर तुम्हाला काही हरकत असेल का? मला मुलगी पसंत आहे. मी हे सांगायला आलोय की अमरची बदली होतीये, त्यामुळे आपल्याला सावलीचं लग्न लवकरात लवकर करावं लागणार. झालं किंवा मग दोघांचं लग्न एकमेकांसोबत. हा, सगळ्यांनीच पाहिलं आहे की नाही? हे सगळं आम्हाला आधीच माहिती आहे वहिनी. घ्या बघा. जयंती, खरं काय ते सांग. गुत्तलवारांची शपथ घेऊन सांगते हो मी. हे आता बोलले ना तेच सगळं खरंय. जयंती, सत्य सांगायचंय ना, मग ते सांग. अच्छा, सत्य. सारंग, कसा आहेस? काय रे, एवढा बारीक कसा झालायस तू? खाण्यापिण्याची आबाळ झाली का तिथे? कोणी लक्ष द्यायला नव्हतं का? तुम्ही काय करत होता तो ग? तू सुद्धा बारीक दिसतोयस. मला काय हे? मग असं काय बोलतेस? आम्ही खूप मजा केली आहे तिकडे. सावली वहिनीच्या हातचं जेवण, भागवतांकडची ट्रीटमेंट आणि तिकडचे गावकरी तर इतके गोड होते, त्यांनी इतके लाड केलेत ना आमचे. दादाला तर डोक्यावर बसवलं होतं. आणि मॉम, फक्त सावली वहिनीच्या घरच्यांनीच नाही, अख्ख्या गावाने आमचा अप्रतिम पाहुणचार केला. बस पुरे. या एक मिनिट. नाही, तुला जर का असं वाटत असेल की तिथून परत आल्यानंतर तू जायच्या आधी जे तुझ्यात आणि माझ्यात संबंध काही नव्हताच, पण तुला जर का असं वाटत असेल की काही फरक पडेल यात, तर तसं नाहीये. त्यात तसूभर सुद्धा फरक पडलेला नाही. ठीक आहे? कारण जा, रात्रभर प्रवास करून आलाय, जा फ्रेश होऊन घ्या. हे सामान हीच आहे. मग मी आत्ताच सांगते, हे सामान इथेच राहणार, माझ्या घरात येणार नाही. ओके? तिलोत्तमा, माझं ठरलंय आता, आणि आता माझं डिसिजन बदलणार नाही.
तुला काय वेगळं सांगायचं? जा आज जा, फ्रेश हो. सोहम, सावली सोड. सारंग सर द्या, मी घेते. वजन नाही ते मी घेऊ शकते, द्या. अहो ते तिलोत्तमा मॅडमने मला सांगितलंय ना, आणि तसं पण हा माझ्या नशिबाचा एक भाग आहे असं म्हणून मी स्वीकारलंय त्याला. द्या, मी घेते. हे बघ सावली, मला नशिबाचं वगैरे माहिती नाही, पण सोबतीला जर चांगली माणसं असती ना की परिस्थिती पण बदलता येते. आणि आपल्याकडून जेवढं करता येईल तेवढं करायचं आपण. चल. सगळं आपल्या हातात नसतं ना सारंग सर, पण तरी आपण आपलं काम करत राहायचं. परिस्थिती बदलता येते पण माणसं नाही ना बदलू शकत आपण.